महाराष्ट्र गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2025 त्यावर आधारित एक PYQ आपण इथे घेत आहोत. भारतीय राज्यघटना यावर आधारित आहे. प्रश्न आहे 1950 मध्ये भारतीय संविधानात भारतीय संघराज्यातील प्रदेशांचे 4 स्तरीय वर्गीकरण होते. यामध्ये 4 स्तरीय वर्गीकरण दिलेले आहे. आता कोणकोणते दिले ते आपण पाहू. पहिलं सांगितलेलं आहे भाग ए कायदेमंडळात असलेली संस्थाने, भाग बी ब्रिटिश भारतातील राज्यपालांचे प्रांत, भाग सी ब्रिटिश भारतातील मुख्य कमिशनरचे प्रांत, भाग डी अंदमान व निकोबार बेटे. तर पर्यायी उत्तर दिलेले आहे ए बी सी, दुसरं दिलेलं आहे फक्त सी आणि डी, तिसरं आहे बी डी ए बरोबर आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी आणि डी बरोबर. आता ते आपण समजून घेणार आहोत का. सी आणि डी मध्ये काय सांगितले आहे, डी मध्ये सांगितले अंदमान व निकोबार बेटे. हे ऑप्शन एकदम करेक्ट आहे. भागामध्ये प्रामुख्याने एकच केंद्रशासित प्रदेश होता, त्यावेळेस अंदमान आणि निकोबार थेट केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली. त्याच्यानंतर भाग सी मध्ये आपण बघतो लहान प्रदेश होते, राज्य होती, येथे मुख्य आयुक्तांचे म्हणजे चीफ कमिशनरचे प्रांत होते, म्हणून ब्रिटिश भारतातील मुख्य कमिशनरचे प्रांत हे कसं आहे बरोबर आहे. उदाहरणार्थ आपण बघतो दिल्ली, अजमेर, कोर्ग, मणिपूर इत्यादी. त्याच्यानंतर आपण बघतो भाग बी मध्ये काय सांगितलेलं आहे. भाग बी मध्ये प्रिन्सली स्टेट सांगितलेले होते, म्हणजे पूर्वीची संस्थाने किंवा संस्थानांचे संघ होते. आपण बघतो की हैदराबाद आहे, जम्मू काश्मीर आहे, म्हैसूर आहे किंवा राजस्थान आहे, हे प्रिन्सली स्टेट होते. म्हणजे इथे बी मध्ये जे सांगितलेलं आहे ब्रिटिश भारतातील राज्यपालांचे प्रांत हे कसं आहे चुकीचं आहे. त्यामध्ये संस्थानांचे प्रांत पाहिजे होतं किंवा संस्थाने पाहिजे होती, म्हणून हे बी चुकलेलं आहे. बी जर आपण एलिमिनेट केलं तर आपल्या ऑप्शन मधून 1, 3 आणि 4 निघून जाते आणि उत्तर राहते सी आणि डी. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये काय पाहिजे होतं मग. 1 मध्ये बी मध्ये असलेले उत्तर म्हणजे ब्रिटिश भारतातील राज्यपालांचे प्रांत आणि बी मध्ये कायदेमंडळात असलेली संस्थाने. अशा पद्धतीने हे उलट सुलट केलेलं आहे. हे योग्य पाहिजे होतं, परंतु ए आणि बी चुकीचं आहे आणि सी आणि डी कसं आहे बरोबर आहे. ए मध्ये आपण बघतो की ही पूर्वीची ब्रिटिश भारतातील प्रांत होती, ज्यामध्ये राज्यपाल गव्हर्नर असत आणि प्रशासन थेट केंद्र सरकारच्या देखरेखीखाली होत असे. जसं आपण बघतो मुंबई, मद्रास, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल इत्यादी. अशाच प्रकारे डेली आपण MPSC चे PYQ घेत असतो. पूर्ण सिरीजच आहे आपली, तुम्ही पाहू शकता आपल्या या YouTube प्लॅटफॉर्मवर. अधिक माहितीसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच डेली अपडेट, नोट्स, PDF वगैरे जाहिरातांच्या नोटिफिकेशनसाठी स्पर्धा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम तुम्ही जॉईन करू शकता. धन्यवाद.